हाय, जय हिंद. मी जयंत डोफे. भारतीय वायुसेनेमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये 20 वर्ष काढले, सर्व्हिस केली, कॉम्बॅट सर्व्हिस. आणि 2000 साली रिटायरमेंट व्हॉलेंटरी घेऊन मी बाहेर पडलो. तेव्हा माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न होता की बा सर्व्हायवलसाठी स्वतःच्या किंवा फॅमिलीसाठी काय करावे. पण माझं अंतर्मन जे होतं, हृदय, ते स्वस्थ बसू दे नाही. त्यासाठी मी डिसाईड केलं, माय सेल्फ डिसाइडेड टू डेव्होट माय लाईफ in adventure field and making use of adventure towards development of our youths, kids, women power and community. त्यामुळे मग मी ॲडव्हेंचरमध्ये उतरलो आणि सहारा लेक सिटीमध्ये नोकरी केली, मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये, 2-3 प्रोजेक्टमध्ये. तरीसुद्धा माझं मन मला स्वस्त बसू देईना. त्यामुळे मग मी स्वतःच प्रॉडक्ट लॉन्च केलं, 29028 ॲडव्हेंचर वर्ल्ड. 29028चं मिनिंग होते दॅट इज द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट फुटामध्ये. आणि त्यामुळे असं होते की त्याचा एक मिनिंग आहे, 2 त्यामध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय आपण की जे काही करायचं जीवनात ते रिअलिस्टिक मध्ये प्रत्यक्षात उतरवलं पाहिजे, फक्त हवेमध्ये नसलं पाहिजे. म्हणून आपण 3rd पोल एव्हरेस्ट त्याचं एक उंची घेतली. आणि दुसरं घेतलं की बाबा तुमचे पाय, तुमचं जे कनेक्टिव्हिटी आपल्या अर्थशी, आपल्या मातीशी, मातृभूमीशी, आपल्या गावाशी, आपल्या राज्याशी असली पाहिजे. त्यासाठी आपण तो संदर्भ घेतला. आणि झिरोमध्ये राजमुद्रा घेतली, शिवमुद्रा. ती यासाठी घेतली की वी आर वर्किंग ऑन प्रिन्सिपल्स. वी आर नॉट वर्किंग ओनली फॉर मनी. येस, मनी इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बट आमचं ध्येय जो आहे, फोकस आहे, ॲम्बिशन, की आपली मुलं, आपला देश घडला पाहिजे, नेक्स्ट जनरेशन. म्हणून आपण शिवमुद्रा घेतलेली आहे की आमच्याकडे काही एक दृष्टी आहे. शिवाजी महाराजांनी जे अनंत उपकार आपल्याला करून ठेवलेले आहे, राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी, तर त्याच्या ऋणातून थोडंसं 0.001% काहीतरी आपण करतोय. म्हणून त्यासाठी आपण 29028 ॲडव्हेंचर वर्ल्डची स्थापना केली. आणि आतापर्यंत आपण 2.5 लाख स्टुडंट्सला, 500 कॉर्पोरेट्स, 1000 स्कूल्स, इन्क्लुडिंग आपल्या सर्व स्टेटमध्ये भारताच्या, इन्क्लुडिंग छत्तीसगड नक्षलाईट स्टेटमध्ये काम केलेलं आहे आणि करतोय. कारवा चालतोय, कारवा जुळतोय. आणि आजच आमचे मित्र एअरफोर्समधले माझ्या सिनियर्स मिस्टर अशोक चव्हाण मिळाले. आणि पुन्हा एक आम्हाला 2 हात आणि त्याचे मिसेस असे अजून एक कारवा मिळतोय. आणि वी आर वर्किंग अँड डेफिनेटली वी आर गोइंग टू अचीव अवर टार्गेट, दॅट इज मिशन जय हिंद. की आपला देश जय हिंदमय झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे, सशक्त, सुदृढ आणि समृद्ध झाला पाहिजे. आपण त्या कॅम्पसाईटला जे आपण ऍक्टिव्हिटी करतोय आता, वॉटरफॉल रॅपलिंग ही ऍक्टिव्हिटी जी आहे, वॉटरफॉल रॅपलिंगची ऍक्टिव्हिटी, पाण्यामधून फ्लोच्या बाजूने उतरायचं आहे निसर्गम. त्यामुळे तुम्हाला डिसिजन मेकिंग घेणं फार महत्वाचं आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तर अशा प्रकारे आपण काय केलं की त्या साईटवर आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी अशा इंट्रोड्यूस केल्या. त्यानंतर आपण हा जे रोप बघताय दॅट इज कॉल्ड झीप लाईन. आपण जे झीप लाईन कनेक्ट केले रोप्स, वी कनेक्टेड ऑल दिस रोप्स टू दी नॅचरल एलिमेंट्स ओनली, बिग बोल्डर्स ऑर रॉक वॉल्स अँड बिग ट्रीज. दॅट इज द लोकल ट्रीज, देशी ट्रीज लाईक उंबर अँड ऑल दिस थिंग्स. आणि आपण 100 मीटरची झीप लाईन तयार केली आणि दुसरी केली 250 मीटरची झीप लाईन. जस्ट इमॅजिन इफ यू आर गोइंग टू जम्प इन द व्हॅली, so you are jumping from the height of 200 feet and then jumping in the valley and landing after 100 meter with the speed of 80 kilometers per hour. पण तरी सुद्धा तुम्हाला काही होत नाही. त्यामुळे आपण लॅडर्स कनेक्ट केल्या. त्यानंतर हा माझा मुलगा उतरतोय, रॅपलिंग करतोय. मान्सून मध्ये फुल फ्लो असतो, बघा किती मोठा फ्लो आहे. त्यानंतर हा स्वतः मी क्लाइम्बिंग करतोय. आय एम क्लाइम्बिंग इन दिस ॲट द एज ऑफ 58 ला सुद्धा. myself climb this waterfall through this slippery and all the surface, because when leader climbs, then the followers they listen to you and they behave as per your instruction. And we also given importance to the girls power, woman power. ही नॉर्मली वुमन आपल्या करू शकत नाही, मुली करू शकत नाही, पण त्यांना सुद्धा आम्ही त्या वॉटरफॉल रॅपलिंग मधून ती उतरते आहे आणि ती ऍक्टिव्हिटी करते आपण. त्यामध्ये आपण वुमन्स ओनली वुमन्स असे प्रोग्राम्स डेव्हलप केले, WOW, वुमन्स ओनली वुमन्स ॲडव्हेंचर्स. कारण की त्यांना आणि त्यानंतर आपण हे जो प्रोग्राम्स केला, मिस इंडिया, मिस फेमिना, त्यांचे जे पार्टिसिपंट्स होते, फेमिना मॅगझिन्स, तर त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. मिसेस वर्ल्ड युनिव्हर्स, त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचं एक आपण त्यांना कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी. त्यामुळे ते रॉक क्लाइम्बिंग करतायत.
प्रॉपर. त्यानंतर हे फॅमिली बॉन्डिंग प्रोग्राम्स करतो आपण. फॅमिली बॉन्डिंग सुद्धा फार महत्वाची आहे आपल्या देशामध्ये, कारण की आता सध्या असं युग आलेलं आहे की फॅमिलीची कन्सेप्ट फार नॅरो होत चाललेली आहे. त्यामुळे आपण फॅमिली 2-3 फॅमिली त्या येतात एकत्र, त्यांना आपण 2 दिवस एकत्र ठेवतो, त्यांची ऍक्टिव्हिटी करून घेतो. त्यामुळे त्यांची एक मजबूत प्रेम भावना वाढते, ऍक्टिव्हिटीमध्ये एकमेकांना सपोर्ट करतात. त्यानंतर ही माझी मिसेस जिने मला साथ दिली या फील्डमध्ये, मी नक्कीच तिचा उल्लेख करायलाच पाहिजे. रेखा डोफे, तिचं नाव मी सई ठेवलेलं आहे, लग्न रायगडवर केलं म्हणून, आणि तिने मला हा पूर्ण सपोर्ट केल्यामुळेच मी हे करू शकलो. माझे एफचे मित्र आणि आम्ही सर्व, मिसेस चव्हाण, मिस्टर अशोक चव्हाण यांच्यामुळे, मिस्टर गोपाळ शिंदे आहेत, असे बरेच मित्र आहेत आमचे की त्यांनी खूप सपोर्ट केला. एक स्पेशल नाव उल्लेख घेतो विंग कमांडर चित्रेंचा, त्यांनी खूप सपोर्ट केला. तर अशा प्रकारे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी केली, आता ही मुलगी येते जीप लाईन, हा जो टावर उभा केला आम्ही त्या अशा ठिकाणी, तर तिला सांगितलं की तू घाबरायचं नाही आहे स्वतः. ऍडव्हेंचरचं मिनिंग ऑफ ऍडव्हेंचर इज टू नो युअर पोटेन्शियल्स, टू एक्सप्लोर युअर ओन पोटेन्शियल्स अँड नो युअर लिमिटेशन्स. दॅट इज द मिनिंग ऑफ ऍडव्हेंचर. फक्त तुम्ही ऍक्टिव्हिटी केली म्हणून ऍडव्हेंचर होत नाही, त्यामध्ये तुमचा सहभाग किती आहे, शरीर, मन आणि हृदय, तो फार महत्वाचा आहे. आणि त्यापासून तुम्ही काय शिकून आपल्या जीवनामध्ये काय अप्लाय करतात, दॅट इज द मिनिंग ऑफ ऍडव्हेंचर. तर हे आपण असं करतोय. तर 29028 ऍडव्हेंचर वर्ल्ड. आणि त्यानंतर आपलं जे कॅम्प साईटचे लोकेशन आहे हे पुणे आहे. पुणे स्टेशन पासून जर बाहेर पडलो आपण, युनिव्हर्सिटी सर्कल, हिंजेवाडी, फेज 1, फेज 2, फेज 3, त्यानंतर जो तिरंगोटचा रस्ता सोडून द्यायचा आहे आणि शैकेवाडी फाटा आहे, तिथे निशिगंधा लॉन्स आहे, त्या बाजूला राईट टर्न घेतला तर तिथून 12 किलोमीटरवर रिहे गाव क्रॉस केल्यानंतर कात्रगड विलेजच्या आधी राईट हँड डोंगरामध्ये फॉरेस्ट डेनविला किंवा अवंती कलाग्राम, तिथे जायचं आहे. आणि तो एक्झॅक्टली म्हणजे पुण्यापासून 35 किलोमीटर आहे, हिंजेवाडीपासून 20 किलोमीटर आहे, आणि निशिगंधा लॉन्स जे आहे फेज 3 तिथून 14 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदर ठिकाण आहे, चारी बाजूला डोंगर आहेत, धबधबा आहे, समोर धरण आहे. तुम्ही सर्वांनी यावं विथ फॅमिली, ग्रुप्स, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स, आणि जे लीडर्स ज्यांना वाटतं की माझ्यामध्ये लिडरशिप आहे, मला ती डेव्हलप करायची आहे, त्या सर्वांना मी आवाहन करतो, अपील करतो, यू कम फॉरवर्ड, be a part of this nature programs, nature based programs, develop your own skills, and then if you are going to develop yourself, that means you are going to develop your country and community and humanity also. Jai Hind.